बघून कळलंच असेल आज काय बनवतोय। तर आज बनवतोय मस्त अशी तेलकट न होणारी पुरी। तर पुरी बनवण्यासाठी मी वाटीने 3 वाट्या कणिक घेतली आहे। त्यात मी हा 1 कप आहे छोटासा, तो थोडा रवा घालून घेते। तर साखर घेतली मी 1 चमचा भर, मीठ घालून घेते। साखरमुळे काय होतं, आपली जी पुरी करतो ती पुरी खूप वेळ फुललेलीच राहते आणि पुरीला सुद्धा छान अशी टेस्ट येते आणि अगदी मस्त लालसर रंग येतो पुरी तळताना लवकर। म्हणून मी थोडीशी साखर घातली आहे आणि रव्यामुळे काय होतं, आपली पुरी अशी छान मस्त टेस्टी लागते। जर तुम्हाला रवा नसेल घालायचा तर तुम्ही कणिकच थोडीशी जाडसर घ्यायची किंवा तुम्ही आटा घ्यायचा आहे, म्हणजे तुमची पुरी अगदी छान होईल। तर मी हे सगळं मिक्स करून घेते आता। भिजवून घेऊ आपण। थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं, घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला। रव्यामुळे आपली पुरी अगदी छान होते, मस्त क्रिस्पी, आणि साखरमुळे खूप वेळ फुललेली राहते, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। घट्टसर मळायचे पुरीचं पीठ, म्हणजे पुरी आपली तेल नाही पिणार जास्त आणि तेलकट नाही होणार। जर तुम्ही पातळ ठेवलं ना तर पुरी तेलकट होते। आपली कणिक छान मळली आहे, घट्ट अशी मळलेली आहे, कारण मग पुरी पण छान होते आपली, अजिबात तेलकट होत नाही। आता थोडंसं तेल टाकून आपण त्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं। तर मी आता याला 10 मिनिटं असं झाकून ठेवणार आहे, 10 ते 15 मिनिटं। तर मी कढईत तेल तापवण्यासाठी ठेवलंय, तोपर्यंत आपण पुरी लाटून घेऊया। तर तेल तापते आपलं। ही कणिक मी एकदा अशी परत छान मळून घेते। याचे छोटे छोटे गोल करून घ्यायचे। तुम्ही एका टायमाला 5-6 पुऱ्या करून घेणार आहे। तर मी थोडासा तेल लावून पुरी अशी छान लाटून घेते। पुरी छान दोन्ही बाजूनी लाटायची आहे, म्हणजे ती छान एकसारखी फुलते। तर मी अशा प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घेते।
तर आपण तेल तापले का बघू. तेल तापले आपलं. तर आपण याच्यात ही पुरी सोडून घेऊ. ती मस्त फुगली आपली पुरी. कलर पण एकदम छान आला. आपण काढून घेऊ. तशाच मी सर्व पुऱ्या तळून. तर तयार झालंय आपल्या मस्त अशा पुऱ्या. तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि किती छान फुललेले आहे. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी बघत राहा संस्कृतीज किचन. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.